जी आर्थिक मदत आहे त्यांना ती त्यांच्या घरपोच पोहोचलेली आहे। राहिलेली कॅश मार्फत जी काही सहाय्य आहे ती या ठिकाणी आम्ही गुच्छ म्हणून पण दिलेली आहे आणि या ठिकाणी त्यांना हारही घातलेला आहे। माझी बातमी दरम्यान दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचा अहवाल जो आहे तो आम्हाला मान्य नाहीये। अहवाल खोटा आणि दिशाभूल करणारा असल्याचा आरोप आता मृत तनिषा भिसेच्या कुटुंबियांनी केलाय। डॉक्टर घैसास यांनी 10 लाख रुपये भरण्याचं कोटेशन लेखी स्वरूपात दिलं आणि याचे आमच्याकडे सर्व पुरावे आहेत असंही भिसे कुटुंबियांनी म्हटलंय। हॉस्पिटलने एक अहवाल दिलेला आहे, हा अहवाल देखील तेवढाच धक्कादायक आहे आणि याची जबाबदारी पुन्हा त्यांच्या कुटुंबियावरच ढकलण्यात आली। ते विनाकारण लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत। आम्ही त्या दिवसाचं बोलत होतो, आम्हाला त्या दिवसाचं पाहिजे होतं। तुम्ही त्या 3 तासामध्ये काय केलं? तुमच्याकडे सीसीटीव्ही फुटेज आहे का? आहे तुमच्याकडे सीसीटीव्ही फुटेज, तुम्ही ती दाखवा ना। विनाकारण झालेल्या आधीची हिस्ट्री काढून तुम्ही ना लोकांचं आणि आमची पूर्ण दिशाभूल करत आहात। त्या 3 तासामध्ये तुमच्याकडनं काही झालं नाही म्हणून तुम्ही ही सारभ करत आहात का? त्या 3 तासामध्ये काय झालं एवढं वाटतं? माझ्या भावाचे कॉल रेकॉर्डिंग सगळे चेक करा आणि सगळे सीसीटीव्ही फुटेज मागा। सगळं साफ खोटं आहे, त्यांनी जे बोललेलं आहे ते खोटं आहे। 300 रुपयाची ही आम्ही पावती काढली त्या दिवशी, किती 10:30 वाजता काढली। 9 वाजता आम्ही यार मध्ये गेलो आणि 300 रुपयाची पावती काढली 10:30 वाजता। म्हणजे ही काय खोटी आहे का? त्यांनी पेशंट सोबत नव्हतं सांगायला पाहिजे की तुम्हाला 20 लाख रुपये भरायला लागतील, ठीक आहे। रिलेटिव्ह सोबत सांगायला पाहिजे होतं। जर तुम्हाला माहिती पेशंट, तुम्ही म्हणताय पेशंटची कंडिशन क्रिटिकल आहे, तुमचं काय काम आहे? आम्ही 3 लाख रुपये घेऊन उभं होतो की नाही? तुमचं काय काम आहे? प्रायमरी ट्रीटमेंट काय करायची? पेशंटचं पोटात दुखणं आहे, पेन किलर वगैरे द्यायची। इथे आम्ही 15 तारखेला 15/3 गेलो, ते काय बोलले की आम्हाला 22 म्हणजे 7 दिवसांनी त्यांनी बोलवलं होतं फॉलोअपला, ठीक आहे। इथे कधी बोलवलं होतं फॉलोअपला? 2-4 बोलवलं होतं आणि ते बोलले की जर काही मध्ये जास्त त्रास वाटला की तुम्ही डायरेक्ट येऊन ही चिठ्ठी वगैरे दाखवू शकता, आम्ही घेऊ। आणि जायच्या आधी पण आम्ही 7:30 वाजता त्यांना कॉल केला होता त्या सगळ्या बाबतीमध्ये। आणि तुम्ही म्हणताय पेशंटची कंडिशन क्रिटिकल होती, हे होतं, मग तुम्ही 3 तास मध्ये का त्या सगळं केलं, हँडल केलं?